स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जळगाव जिल्ह्यामध्ये आहे आणि जळगाव जिल्ह्यामध्ये केळी बागेमध्ये आहे. केळी बागेमध्ये आता या बागेचे हार्वेस्टिंग चालू आहे आणि माझ्यासोबत या केळीच्या प्लॉटचे शेतकरी पण बरोबर आहेत. त्यांच्या भाऊ, ही केळी काय रेटने दिलेली आहे आपण आता? रेट तर हे 11 रुपये दिली. 11 रुपये किलो प्रमाणे 11 तुम्ही. रुपये किलो. हो. आणि कुठं चाललाय हा माल? जम्बो जम्बो. जम्मू काश्मीरला चाललाय. बरं, आता ही कितीची रास बसेल असं तुम्हाला वाटतंय? बसीन तरी 16-17ची. 16-17 किलोचा घड हा बसेल. सरासरी 17 किलोचा झाड बसीन. सरासरी 17 किलोची तुम्हाला बसेल या बागेमध्ये. हो. आणि टिश्यूचं रोप आहे का हे? नाही, टिसूचं जैनचं रोप होतं. हा, तिच्या खालचा कांदा घेतलाय. कांदा आणि कंदाची लागवड केली. कांदा हा हा. कंदाची लागवड केली आहे. बरं, ही लागवड कधी केली होती तुम्ही? हे 30 मार्च. 30 मार्च. आणि आता हार्वेस्टिंग मार्च नंतर एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 10 महिन्यामध्ये साधारणपणे तुमचा भाग हार्वेस्टिंगला आलेला आहे. आलाय. हो. बर बर बर. आता याच्यानंतर याचा पिलबाग वगैरे धरणार आहे का तुम्ही? पिलवा धरलं आपल्या मनावर आहे ते. बर बर. हे लोक खाली झालं तर आपण पिलबाग धरू शकू. आणि किती खोड आहे हे तुमचं? हे 4000. 4000. हो. बर बर बर. आता किती उत्पन्न येण्याची अपेक्षा आहे तुम्हाला सगळं टोटल याच्यामध्ये? अपेक्षा काय? आता आपली अपेक्षा तर तुम्हाला माहितच आहे. बर बर. आपली अपेक्षा कशी राहते. हा. पण ते कसं आहे, हे व्यापारी लोक आहे ना, बर. याची हाती राहते ते. पण मागच्या 2 महिन्यामध्ये केळीची रेट अतिशय डाऊन झाली. डाऊन म्हणजे कापून धापून फेकणे पडलेले आहे ते. कापायचा सुद्धा खर्च निघत नव्हता. काप्याचा खर्च नाही, स्वतः पैसे लावून सणा कापून सणा धापून फेकणे पडले. इतकी वाईट कंडिशन केळी वाईट कंडिशन आली. पण 2 महिने नाही काका, हा 5 महिने. 5 महिने इतका मोठ्या महिने. कालावधीत रेट पडलेले होते रेट केळीचे. पडले. अतिशय. शेतकरी करीन काय? हा. तर मित्रांनो, गेले 5 महिन्यापासून केळीचे रेट अतिशय पडलेले होते आणि या पडलेल्या रेट पडलेल्या काळामध्ये शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावं लागलं. आता थोडे रेट सुधारतायत आणि येणाऱ्या 2 महिन्यामध्ये केळीला रेट हे अतिशय चांगले किंवा चढा दर राहणार आहे. बरोबर. राहणार आहे. हो. आता दर वाढण्याची शक्यता आहे. शक्यता आहे. आताच मी काही तुमचे भाव वाढती नसून संक्रांती नंतर भाव वाढतात. भाव वाढता. आताच काही व्यापाऱ्यांशी मी बोललो तर व्यापाऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे की आता केळीला रेट हे चढे राहणार आहेत, केळीचे रेट हे वाढणार आहेत. तुम्हाला काय वाटतंय, रेट वाढणार राहतील किंवा टिकून राहतील किंवा काय? नाही, मला वाटतं की त्याच्या पुढे रेट वाढतील आणि टिकूनही राहतील. वाढलेले रेट टिकून राहायला पाहिजे. पुढलं कोणी सांगू शकलं नाहीये. बरोबर. असे दिसते की पुढे भाव वाढतील. अरे वा, छान. केळीचे रेट वाढावेत आणि ते असेच टिकून राहावेत आणि जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या वाढत्या भावाचा निश्चित फायदा व्हायला पाहिजे. कारण गेले 5 महिने बरेचसे शेतकरी केळीमध्ये लॉस गेलेले आहेत आणि त्रस्त आहेत, कर्जबाजारी झालेले आहेत. निदान या 2 महिन्यात किंवा पुढच्या 4 महिन्यामध्ये केळीला जर दर मिळाला तो मागचं झालेलं नुकसान शेतकऱ्याचं भरून येईल आणि शेतकरी कुठेतरी व्यवस्थित थोडासा त्याच्या हातपाय हलवेल आणि पुढच्या बहारामध्ये त्याला काहीतरी थोडे 2 पैसे मिळतील. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पणे बी मोजून शेतकरी बांधवांनो, या केळीला मी ना सायझर सोडलाय. तिच्यानं 2 लिटर तिच्यानं फुगवून पण आली आहे, शायनिंग पण वाढली आहे आणि माल पण मस्त दिसतोय. त्यानं सायझर वापरलाय मी ना. शेठ, तुम्ही आमच्या शेतामध्ये आले, आम्हाला भेट दिली, याबद्दल तुम्हाला हे रावेरची केळी सप्रेम भेट. धन्यवाद. धन्यवाद. आभारी आहे तुमचं. मित्रांनो, बघू शकता अतिशय उत्कृष्ट क्वालिटीची आणि एक्सपोर्ट क्वालिटीची केळी जळगाव मध्ये रावेर मध्ये पिकते.